नमस्कार मित्रांनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून राज्यातील विविध साखर कारखान्याची माहिती घेत असतो आणि त्या साखर कारखान्याच्या एफ-आर-पी विषयीही माहिती घेत असतो. तर आज आपण सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याची माहिती घेणार असून या जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम हा जोमाने चालू झाला असला तरी मात्र ऊस दराबाबत काही साखर कारखान्यांनी मौन बाळगले आहे. तर असेही कारखाने जे आहेत की जे राजकीय नेते आहेत, पण त्यांनी देखील हे काही भाव जाहीर केलेले नाहीत, असेही काही कारखाने असून या सर्व कारखान्याची आज आपण माहिती घेणार आहोत. यामध्ये काही कारखाने माजी आमदार, खासदार तर काही इतर राजकीय वर्चस्व असलेले नेते हे या जिल्ह्यात ऊस कारखाने हे चालवत आहेत. ऊस कारखाने हे चालवत आहेत. या जिल्ह्यात 17 साखर कारखाने हे ऊसाचे गाळप करत असून ऊसाची तोडणी आणि गाळप हे जोमाने चालू आहे. यावर्षी 10.25 ऊस रिकव्हरी गृहीत धरून केंद्र शासनाकडून 3,550 रुपये एफ-आर-पी ही जाहीर करण्यात आलेली असून त्यानुसार काही कारखान्यांनी ही एफ-आर-पी जाहीर केलेली आहे, तर काही कारखाने अद्यापपर्यंत एफ-आर-पी जाहीर केलेली नाही. यामध्ये 6 कारखान्यांनी अद्यापपर्यंत एफ-आर-पी जाहीर केलेली नसल्याची निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस हा कारखान्यावर नेल्यानंतरही जो कारखाना देईल तोच भाव घ्यावा लागणार आहे, असे चित्र दिसत असताना शेतकऱ्यांमध्ये खूप मोठी नाराजी दिसत आहे. तर या 6 कारखाने कोणते आहेत आणि इतर कारखाने ज्यांनी काय काय भाव जाहीर केलेला आहे हे आता आपण पाहूया. यामध्ये कृष्णा कारखाना, जयवंत शुगर्स, रयत अथनी, सह्याद्री, जरंडेश्वर, शिवनेरी, अजिंक्यतारा यांनी 3500 रुपये भाव जाहीर केलेला आहे. तर मानखटाव, ग्रीन गोफूड, वर्धन ॲग्रो यांनी 3300 रुपये भाव जाहीर केला आहे. तर दत्त इंडिया, साखरवाडी यांनी 3400 रुपये भाव जाहीर केलेला आहे. तर पाटणच्या देसाई कारखान्याने 3300 दर हा जाहीर केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने दर न जाहीर केलेले कारखाने म्हणजे प्रतापगड, किसनवीर, खंडाळा, स्वराज, शरवू, श्रीराम या 6 साखर कारखान्यांनी अद्यापपर्यंत हा भाव जाहीर केलेला नाही. बहुतेक म्हणजे या 6 कारखाने बहुतेक माजी मंत्री, माजी खासदार यांच्याकडेच हे कारखाने असून असे परिस्थिती असताना देखील सुद्धा या कारखान्यांनी भाव जाहीर केलेला नाही. अशा नियमानुसार ऊसाचे बिल हे 15 दिवसापर्यंत जर न दिल्यास त्या ऊसाच्या बिलावर 15% व्याज हे द्यावे लागते असा केंद्र शासनाचा नियम आहे. पण ऊसाचे बिलच जर जाहीर केलेले नसेल तर मात्र हा बाकीचा हिशोब कोण बघणार, हाही प्रश्न या माध्यमातून निर्माण होत आहे. तर सातारा जिल्ह्यातील हे काही 6 कारखाने जे आहेत हे अद्यापपर्यंत ज्यांनी भाव जाहीर केलेला नाही, हे येत्या 1-2 दिवसात भाव जाहीर करतील आणि शेतकऱ्यांना दिलासा देतील अशी अपेक्षा बाळगूया आणि पुन्हा भेटूया नवीन माहिती आणि नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.